आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की आमच्या सरकारने माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केलेला ओबीसी आरक्षणाचा अहवाल हा माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारला आहे आणि पुढच्या सगळ्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षणासहित घेण्याचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे। ओबीसी समाजाची ही फार मोठी जीत आहे, हा फार मोठा विजय आहे आणि गेले 2-2.5 वर्ष आम्ही सगळे जो संघर्ष करत होतो तो संघर्ष आज या निर्णयामुळे फलीभूत झाला आहे असं मी मानतो। खरं म्हणजे उद्धवजींच्या नेतृत्वातलं सरकार हे सत्तेत आल्यानंतर 13/12/2019 पहिल्यांदा माननीय न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला आदेश दिला की ट्रिपल टेस्ट पूर्ण करा, एम्पिरिकल डेटा जमा करा। परंतु दुर्दैवाने 15 महिने सरकारने ओबीसी आयोग गठीत केला नाही, ट्रिपल टेस्ट पूर्ण करण्याकरता एम्पिरिकल डेटा गोळा केला नाही। या उलट 15 महिने सातत्याने सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवत होतं आणि महाविकास आघाडी सांगत होतं केंद्राने लोकसंख्या दिली नाही, केंद्राने लोकसंख्या दिली नाही। त्याही वेळी मी सातत्याने सांगत होतो की केंद्राच्या जनगणनेच्या आधारावर हे आरक्षण मिळणार नाही आहे। तर सुप्रीम कोर्टाने जी ट्रिपल टेस्ट सांगितली आहे त्या ट्रिपल टेस्टमध्ये राज्याला डेडिकेटेड आयोग हा तयार करून राज्याला डेटा जमा करायचा आहे। हेही मी सातत्याने सांगत होतो की हा डेटा एम्पिरिकल डेटा आहे, हा सेन्सस डेटा नाही, जनगणनेचा डेटा नाही। त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या सॅम्पल्सच्या आधारावर एक्सटेन्सिव्ह सर्वे करून हा डेटा गोळा करता येतो। तरी देखील 15 महिने त्या सरकारने टाइमपास केला आणि 4 मार्च 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केलं, स्टँड डाऊन केलं आणि सांगितलं त्यावेळच्या जजमेंटमध्ये त्या सरकारच्या संदर्भात लिहिलं आहे की हे सरकार ओबीसी आरक्षणावर गंभीर नाही, हे सरकार वेळ काढू धोरण करताय, केवळ तारखा मागताय। त्यामुळे आता जोपर्यंत ट्रिपल टेस्ट पूर्ण होणार नाही तोपर्यंत ओबीसी आरक्षण हे आम्ही स्थगित ठेवतो। लगेच 5 मार्च 2021 मी सभागृहामध्ये मुद्दा उपस्थित केला, ट्रिपल टेस्ट पूर्ण करावी लागेल, एम्पिरिकल डेटा जमा करावा लागेल। त्या संदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजींकडे बैठक झाली। या बैठकीमध्ये राज्याचे महाअधिवक्ताही उपस्थित होते, लॉ सेक्रेटरी उपस्थित होते। मी पुन्हा एकदा त्यावेळेस सांगितलं की एम्पिरिकल डेटा जमा करण्याची जबाबदारी राज्याच्या डेडिकेटेड आयोगाची आहे आणि आपण मनात आणलं तर 2 महिन्यामध्ये हा डेटा जमा करू शकतो। त्यामुळे तात्काळ आयोगाची स्थापना करून हा डेटा जमा करायला त्यांना सांगितलं पाहिजे। पण दुर्दैवाने कुठली कारवाई करण्यात आली नाही। शेवटी एप्रिल 2021 मध्ये राज्य मागासवर्ग आयोग गठीत करण्यात आला, पण त्या आयोगाने मागणी केल्याप्रमाणे पैसेही देण्यात आले नाहीत आणि त्यांना कुठला स्टाफही देण्यात आला नाही। आणि जूनमध्ये काही सदस्यांची त्याच्यावर नियुक्ती झाली। त्यानंतर साधारण 27 ऑगस्टला ऑल पार्टी मीटिंग मुख्यमंत्र्यांनी घेतली। त्या बैठकीमध्ये मी स्वतः पुन्हा एकदा हे सांगितलं की जोपर्यंत आपण एम्पिरिकल डेटा जमा करणार नाही
तोपर्यंत हे आरक्षण आपल्याला मिळू शकत नाही। सप्टेंबर 2021ला पुन्हा बैठक झाली। मी त्याही बैठकीत हे सांगितलं की आपल्याला इम्पेरिकल डेटा जमा केला पाहिजे, जनगणनेच्या डेटाची आवश्यकता नाही। आणि मी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली की या संदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांची आपण चर्चा केली पाहिजे। आम्ही तिघांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी ती अनुकूलता दाखवली आणि त्यांनी सांगितलं की इम्पेरिकल डेटा आम्ही जमा करू शकतो, त्या संदर्भात आम्हाला योग्य ती व्यवस्था उभी करून दिली पाहिजे। आणि आत्ता आम्हाला मॅन्डेट जनगणनेचं आहे, ते इम्पेरिकल डेटाचं मॅन्डेट दिलं पाहिजे। परंतु त्याही नंतर अशा प्रकारे कुठलीही कारवाई करण्यात आली नाही। 3 मार्च 2022ला राज्य सरकारच्या वतीनं एक अहवाल हा सर्वोच्च न्यायालयाला सादर करण्यात आला। सर्वोच्च न्यायालयाने प्रचंड ताशेरे त्या अहवालावर मारले आणि त्यांनी सांगितलं की जो डेटा पहिले रिजेक्ट झाला आहे तोच डेटा तुम्ही देताय, या अहवालावर साधी तारीख नाही, याच्यावर सही नाही। आणि राज्य सरकार जे काही सांगताय, राज्य सरकारचे वकील सांगतायत की आम्ही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अहवाल सादर केला, त्यांनी अहवाल व्हॅलिडेट होत नाही असं म्हणत त्यांनी तो अहवाल हा त्या ठिकाणी रिजेक्ट केला। त्यानंतर आयोगाने स्वतः 9 मार्च 2022ला एक प्रेस नोट दिली आणि त्या प्रेस नोटमध्ये हा अहवाल आम्हाला माहितीच नाही, आम्हाला कन्सल्ट केलेलं नाही, अशा प्रकारची माहिती त्या ठिकाणी दिली। आणि 4 मे 2022ला 15 दिवसामध्ये निवडणुका जाहीर करण्याचा त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला। बांठिया कमिशन, त्यानंतर डेडिकेटेड कमिशन हे त्या ठिकाणी नेमण्यात आलं। या कमिशनचं काम सुरू असताना काही त्रुटी लक्षात आल्या, त्यावेळेस मी त्या त्रुटी लक्षात आणून दिल्या होत्या। तदनंतर कमिशननी चांगलं काम केलं आणि जवळजवळ 94,000 त्या ठिकाणी समन्वयक नेमून त्यांच्या माध्यमातून हा सर्व्हे पूर्ण करण्यात आला। मी स्वतः आमचं सरकार आल्याबरोबर या संदर्भातली बैठक घेतली। माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी बैठक घेतली, महाअधिवक्ता यांच्यासोबत बैठक झाली। बांठिया कमिशन नेमकं काय करताय या संदर्भात आम्ही सगळी माहिती घेतली, त्या संदर्भातले सगळे प्रेझेंटेशन्स आम्ही घेतले आणि सांगितलं कुठल्याही परिस्थितीत आपण डेडलाईन चुकवायची नाही। 12 तारखेला कोर्टाने तारीख ठेवली आहे, 12 तारखेला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण हा अहवाल दाखल केलाच पाहिजे। आणि मागे लागून 11 तारखेला आम्ही तो अहवाल त्या ठिकाणी सादर केला। 12 तारखेला त्याची सुनावणी झाली। 12 तारखेच्या सुनावणीत आपले राज्याचे वकील यांच्यासोबत मी आणि माननीय मुख्यमंत्री महोदय आम्ही देशाचे सॉलिसिटर जनरल श्री तुषार मेहता साहेब यांना जाऊन भेटलो आणि त्यांना विनंती केली की मध्य प्रदेशच्या केसमध्ये तुम्ही स्वतः उभे राहिलात आणि ती केस तुम्ही त्या ठिकाणी मांडली तर राज्याची केस देखील आपण मांडली पाहिजे। नाफडे साहेबांसारखे एक सिनियर काउन्सिल तर होतेच आणि त्यांनी उत्तमच काम केलं, पण त्यासोबत आम्ही सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया यांनाही विनंती केली आणि त्यांनी उभं राहायचं मान्य केलं। 12 तारखेला या ठिकाणी कोर्टामध्ये जे समोरचा पक्ष होता, ज्यांनी केस टाकली होती, त्यांनी सांगितलं आम्हाला आजच अहवाल प्राप्त झाला आहे, आम्हाला या अहवालाच्या संदर्भात बोलायचं आहे आणि म्हणून 1 आठवड्यानंतरची तारीख देण्यात यावी। आणि मग आजची तारीख नेमण्यात आली होती। आज आपले वकील नाफडे साहेब यांनी अतिशय चांगलं आर्ग्युमेंट केलं, तुषार मेहता त्या ठिकाणी होते, सॉलिसिटर जनरल यांनी चांगलं आर्ग्युमेंट केलं आणि त्याच्या आधारावर आपला अहवाल हा सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारला आणि स्वीकारून त्या ठिकाणी त्या अहवालाप्रमाणे निवडणुका घेण्याची परवानगी दिली। म्हणजेच ओबीसी आरक्षणाला पूर्ण परवानगी आता सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे। आता जेव्हाही या निवडणुका होतील तेव्हा या निवडणुका या ओबीसी आरक्षणासहितच होतील। काही प्रोसेस ही इलेक्शन कमिशनने सुरू केली आहे, परंतु राज्यात खूप मोठ्या प्रमाणात पुराचं वातावरण असल्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली होती की या पुराच्या वातावरणामध्ये निवडणुका होऊ शकत नाही,
त्यामुळे पूर गेल्यानंतर, पाऊस संपल्यानंतरच आपण मॉन्सून नंतर त्या ठिकाणी अशा प्रकारच्या निवडणुका घेतल्या पाहिजेत. त्याचा उचित विचार राज्य निवडणूक आयोग करेल. पण मला अतिशय मनापासून आनंद आहे की या ठिकाणी ओबीसी आरक्षण आमच्या सरकारनं परत मिळवलेलं आहे. मी एक वेळ असं बोललो होतो की आमचं सरकार आलं तर 4 महिन्यामध्ये आम्ही ओबीसी आरक्षण देऊ शकतो. त्यावेळेस अनेक लोकांनी मला ट्रोल केलं होतं. एवढंच नाही तर काही तथाकथित विचारवंत आणि काही नेते हे सातत्याने माझ्यावर आणि केंद्र सरकारवर टीका करायचे, परंतु त्यांच्या टीकेला मी उत्तर हे कृतीतनं दिलं आहे. आमच्या एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वातील सरकारने कृतीतून उत्तर देऊन जर इच्छाशक्ती असेल तर काय केलं जाऊ शकतं हे या ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात आम्ही दाखवून दिलेलं आहे. खरं तर या गोष्टी वेळेत केल्या असत्या तर 13/12/2019 नंतर 4 महिन्यामध्ये म्हणजे 2020 सालीच कदाचित आपल्याला हे आरक्षण पूर्णपणे मिळालं असतं किंवा हे कधी गेलंच नसतं. हे आरक्षण स्टँड डाऊनच झालं नसतं, हे स्थगितच झालं नसतं. पण त्यावेळी राज्यकर्ते केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवत होते. या निमित्ताने मी जुन्या सरकारने काहीच केलं नाही असं बिलकुल म्हणणार नाही. त्याही ठिकाणी काही नेते प्रामाणिकपणे काम करत होते, परंतु सरकारला सरकार म्हणून गांभीर्य नव्हतं आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती त्या ठिकाणी येत होती. या ओबीसी आरक्षणाच्या लढाईमध्ये ज्या ज्या लोकांनी सहभाग दिलाय, ते प्रशासनाचे असो, ते आमचे ज्येष्ठ वकील असो, किंवा महाधिवक्ता असो, किंवा या ठिकाणी आपले सॉलिसिटर जनरल असो, आमचे जे काही राजकीय नेते असो, वेगवेगळ्या पक्षाचे नेते असो, या सगळ्या लोकांनी ज्यांनी याच्यामध्ये सहभागिता दिली आहे, अगदी सन्माननीय भुजबळ साहेबांसहित मी सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो, सगळ्यांचे आभार मानतो. आणि आता आपला प्रश्न बहुतांशी सुटला आहे, पण हा पूर्ण सुटलेला नाही आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे जरी ओबीसी आरक्षण पूर्णपणे मिळालं असलं तरी 3-4 जिल्ह्यांचा प्रश्न हा गंभीर राहणारच आहे. त्या संदर्भात काही ना काही विचार आपल्याला भविष्यात करावा लागेल, तो सगळ्या पक्षांना मिळून करावा लागेल, त्याचाही विचार आम्ही करू. पण आता मात्र ओबीसी राजकीय आरक्षण हे या ठिकाणी मिळालं, त्याबद्दल मी समस्त ओबीसी समाजाचं अभिनंदन करतो. आणि ओबीसी कल्याणाचा आमचा अजेंडा, बहुजन कल्याणाचा आमचा अजेंडा आणि गरीब कल्याणाचा आमचा अजेंडा हा असाच पुढे आमच्या या महायुतीच्या सरकारमध्ये आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात सुरूच राहील, एवढंच या निमित्ताने सांगतो. ओबीसी के आरक्षण को लेकर जिस तरीके से राज्य सरकार, पिछली राज्य सरकार लगातार आयोग नहीं गठित कर रही थी, आपने उसमें त्रुटि भी बताई और इस सरकार ने ओबीसी आरक्षण दिया, कैसे देखिए? मुझे इस बात की बहुत खुशी है कि हमारी सरकार ने ओबीसी आरक्षण फिर से लागू करवा लिया है. उच्चतम न्यायालय ने आज उसका फैसला दे दिया है. हमारी सरकार ने जो रिपोर्ट सुप्रीम कोर्ट को सौंपी थी, सुप्रीम कोर्ट ने उस रिपोर्ट को स्वीकारा है. महाराष्ट्र में फिर से ओबीसी आरक्षण लागू हुआ है. 13/12/2019 को पिछली उद्धव जी की सरकार को उस समय सुप्रीम कोर्ट ने ये कहा था कि डेडिकेटेड आयोग तैयार कीजिए, एम्पिरिकल डेटा जमा कीजिए, ट्रिपल टेस्ट पूरी कीजिए और उसके बाद आप आरक्षण लागू कीजिए. 15 महीने जब उस सरकार ने कुछ नहीं किया तो सुप्रीम कोर्ट ने ओबीसी आरक्षण स्थगित कर दिया. उसके बावजूद सरकार लगातार समय पास करती रही. पहले तो कमीशन नहीं बना, कमीशन बना तो उसको स्टाफ नहीं दिया, कमीशन काम नहीं कर पाया. एक फर्जी रिपोर्ट, मैं फर्जी इसलिए कहूँगा कि सुप्रीम कोर्ट ने उस पर बहुत स्ट्रिक्चर्स पास किए. इस प्रकार की एक रिपोर्ट सुप्रीम कोर्ट में दाखिल की गई, जिस रिपोर्ट को सुप्रीम कोर्ट ने नकारा और उसके बाद राज्य के ओबीसी आयोग ने कहा यह रिपोर्ट हमने तैयार ही नहीं की है,
और हमको इस रिपोर्ट की कोई जानकारी नहीं है। मुझे ऐसा लगता है कि उसके बाद लगातार हम ये कह रहे थे कि इसमें जनगणना की आवश्यकता नहीं है, ये सेंसस का विषय नहीं है, ये एम्पिरिकल डेटा का विषय है। एक साइंटिफिक स्टडी करके जो निष्कर्ष निकलते हैं, ऐसा एम्पिरिकल डेटा हमको देना है। 2 महीने में सरकार वो कर सकती है, लेकिन सरकार लगातार टालमटोल करती रही। अंत में सरकार ने बांठिया आयोग तैयार किया और हमारी सरकार के आने के बाद हमने तुरंत उस आयोग से निवेदन करके उचित समय में उसका साइंटिफिक डेटा उसको कोलेट करके, उसको क्यूरेट करके, वो जो कोई रिपोर्ट तैयार हुई उस रिपोर्ट को हम लोगों ने सही समय पर सुप्रीम कोर्ट में दाखिल किया और उस पर आज सुनवाई हुई। उस रिपोर्ट को सुप्रीम कोर्ट ने स्वीकारा और उसके माध्यम से सुप्रीम कोर्ट ने महाराष्ट्र में ओबीसी आरक्षण वापस बहाल कर दिया। मैं सुप्रीम कोर्ट का आभार व्यक्त करता हूं, सभी ओबीसी समाज का अभिनंदन करना चाहता हूं। उनकी लड़ाई थी, हम लोग लड़ रहे थे, साथ में लड़ रहे थे, इस लड़ाई को हमने जीता है। और साथ साथ जिन लोगों ने, चाहे वो हमारे सुप्रीम कोर्ट के वकील हो, चाहे सॉलिसिटर जनरल हो, चाहे आदरणीय नाफड़े साहब हो, या हमारे राज्य के महाधिवक्ता हो, हमारे सारे अधिकारी हो, या जो राजनेता जिन्होंने इसमें कॉन्ट्रीब्यूट किया है, ऐसे सब लोगों का मैं आभार व्यक्त करना चाहता हूं। ज्या प्रकारे तुम्ही म्हटलं की जो शब्द तुम्ही दिला होता ओबीसीचं राजकीय आरक्षण आम्ही पुन्हा मिळवून देऊ, त्या प्रकारे तुम्ही मिळवून दिलेलं आहे। मात्र आता एक श्रेयवादाची लढाई सुरू झालेली आहे। विरोधी पक्षनेते अजित पवारांनी असं म्हटलेलं आहे की महाविकास आघाडी सरकारने जे प्रयत्न केले त्या प्रयत्नाला आता यश आलेलं आहे, हा महाविकास आघाडी सरकारचा विजय आहे। मला असं वाटतं की हेच शहाणपण महाविकास आघाडीला 13-12-19ला आलं असतं तर 2 वर्षात झालेल्या सगळ्या निवडणुका, काही जिल्हा परिषदांच्या झाल्या, काही नगरपालिकांच्या झाल्या, काही महानगरपालिकांच्या झाल्या, ओबीसी आरक्षणाविना झाल्या। हे पाप कोणाचं आहे? महाविकास आघाडीचंच ते पाप आहे। त्यामुळे हे शहाणपण जर योग्य वेळी केलं असतं तर ही वेळच आली नसती। तथापि मी तर हे म्हणतोच की आमच्या सरकारने हे पूर्ण केलं आहे, पण मागच्या सरकारनेही त्याची सुरुवात केली असल्यामुळे निश्चित आम्हाला याच्यात श्रेय घ्यायचं नाही। आमच्याकरता श्रेयवादाची लढाई नाही, ज्याला श्रेय पाहिजे असेल त्यांनी घ्यावं। आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की आमच्या सरकारने ओबीसी आरक्षण बहाल केलं आहे। सर, आपण ज्या महापालिकेच्या 4 महिने में रद्द करण्यात आलेल्या होत्या, काही महापालिकेच्या प्रभाग रस्ता जे आहे अनेक ठिकाणी झालेले आहेत। कोविडमुळे काही आधीच महापालिकेच्या निवडणुका रद्द करण्यात आल्या, त्या सर्वांचाच मार्ग मोकळा झालाय का? त्या तांत्रिक बाबी कशा पद्धतीने? आता काही तांत्रिक नाही, यापुढे जीही निवडणूक होईल, जीही ती ग्रामपंचायत असो, ती जिल्हा परिषद असो, ती महानगरपालिका असो की ती नगरपालिका असो, प्रत्येक निवडणूक ही ओबीसी आरक्षणासहितच होईल। सर, बीएमसीचे डिलिमिटेशन व्हावं अशा पद्धतीच्या मागण्या होत आहेत, आपण सकारात्मक त्याला उत्तर दिलेलं होतं। आता त्या संदर्भात काय निर्णय घेणार, तुम्ही पुन्हा एकदा काही प्रयत्न करणार आहात? या संदर्भात आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू, कारण जे काही राज्य निवडणूक आयोगाचे नियम आहेत त्या नियमाच्या पलीकडे जाऊन हे डिलिमिटेशन करण्यात आलं आहे असं आमचं मत आहे। तथापि या संदर्भात कायदेशीर काय काय आमच्यासमोर ऑप्शन्स आहेत ते ऑप्शन्स आम्ही निश्चित बघू। राज्य निवडणूक आयोगासोबत देखील आम्ही चर्चा करू आणि मग त्या संदर्भातला उचित निर्णय आम्ही घेऊ। सर, आपने जब वादा किया था कि 4 महीने में मेरी सरकार आएगी तो आरक्षण दूंगा, लेकिन तब आप बहुत ट्रोल किया गया, उस वाकये के बारे में बताइए। लगातार सोशल मीडिया देखिए, चूँकि सुप्रीम कोर्ट क्या कह रहा है ये पूरे तरीके से मैं समझ रहा था और मेरे ध्यान में ये आ रहा था कि सरकार तत्कालीन ये बिना किसी कारण के केंद्र सरकार की ओर उंगली दिखाकर सेंसस डेटा मांग रही है, जबकि सुप्रीम कोर्ट डेडिकेटेड आयोग ने तैयार किया हुआ एम्पिरिकल डेटा बोल रही है। इसलिए मैंने उस समय कहा था कि अगर मेरी सरकार आती है, हमारी सरकार अगर आती है तो 4 महीने में हम लोग ये आरक्षण बहाल करेंगे। ये बहुत सोच समझकर मैंने कहा था और आज वो हो रहा है। इस समय श्रेयवाद की जो लड़ाई चल रही है, लगातार अपोजिशन की तरफ से कहा जा रहा है कि इसके पीछे अपोजिशन की सरकार ने सारा काम किया। देखिए, मैं उनको इतना ही कहना चाहूँगा, अगर श्रेय लेना चाहते हैं तो फिर ये जो 13 दिसंबर 2019 को उस सरकार को सुप्रीम कोर्ट ने आदेश दिया था और 2 साल सरकार उस पर बैठी रही
और उस बीच जिला पंचायत के चुनाव हुए, नगर पालिका के चुनाव हुए, महानगर पालिका के चुनाव हुए, सारे चुनाव बगैर आरक्षण के हुए। इसका पाप किसका है? इस पाप के भागीदारी कौन है? ये किसके कारण पाप लगा है? तो विपक्ष इस पाप को भी पहले स्वीकारे, उसके बाद श्रेय लेने की कोशिश करे। हमको श्रेय नहीं चाहिए। हमने कहा था 4 महीने में करेंगे, हमने करके दिखाया। सर एक सवाल म्हणतात की 40% आरक्षण अपेक्षित होतं, मात्र ते अपॉर्च्युनिटीज मिळालेलं आहे आणि SC/ST 10% असं करून 50% हवं होतं, पण तसं नाही मिळालं। मला असं वाटतं की भुजबळ साहेबांना नीट माहिती आहे, यापूर्वीही 27%च आरक्षण होतं आणि आताही 27%पर्यंत मिळालं आहे आणि 27%पर्यंत ते मिळेल या संदर्भातला निर्णय त्यांच्या सरकारमध्येच झालेला आहे। तो आमच्या सरकारने केलेला नाही आहे, त्यांच्या सरकारनेच तो निर्णय केलेला आहे। ट्रिपल टेस्टचा तो एक भाग होता। सर्वपक्षीय मीटिंगमध्ये त्यांनी स्वतः हा विषय मांडला होता की SC/STचं आरक्षण सोडून 50%च्या आत जेवढं आरक्षण वाचेल ते OBCला मिळेल। त्यामुळे काही ठिकाणी ते 27% आहे, काही ठिकाणी 25% आहे, काही ठिकाणी 22% आहे। हे त्यांच्याच सरकारच्या काळात झालेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आता अशा प्रकारे त्या संदर्भात बोलून माझ्याजवळ सगळंच सत्य आहे, मी मांडित। सर BMC और TMC का OBC आरक्षण के बिना रिजर्वेशन सीटों का डिक्लेरेशन हो चुका है, घोषणा हो चुकी है। अब कैसे उसमें नहीं, वहाँ पर OBC आरक्षण के साथ ही चुनाव होगा। अब दूसरा प्रश्न सर, एक सवाल है। जयंत पाटील थोड्या वेळापूर्वी म्हणाले की जो अरुणाचल प्रदेशचा जसा निकाल लागला त्याच पद्धतीने महाराष्ट्रात ते होऊ शकतं, पुन्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील, हे जे म्हणणं पुन्हा सुरू झालेलं आहे। स्वप्न पाहायचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण स्वप्नांच्या आधारावर सर्वोच्च न्यायालय चालत नाही। सर्वोच्च न्यायालय हे कायद्याच्या आधारावर चालतं। सर्वोच्च न्यायालयामध्ये एक केस पेंडिंग असताना त्या संदर्भात मेरिट डिमेरिटवर बोलणं हे संकेताला धरून नाही आहे। मी एवढंच सांगू शकेन की आजही कोर्टात काय झालं हे सगळ्यांनी बघितलेलं आहे, त्यामुळे त्याच्यावर अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही आहे। आमची केस मजबूत आहे, आम्ही कायदेशीर केला है, योग्य निर्णय येईल ही अपेक्षा है। सर एक सवाल आपसे रहेगा। ये आज का दिन OBC समाज के लिए बड़ा दिन है, लेकिन साथ में महाराष्ट्र के लिए भी बड़ा दिन है। पूरा महाराष्ट्र जानना चाहता है कि जो महाराष्ट्र मंत्रिमंडल विस्तार है उसके लिए कोई तय समय सीमा है या आप लोग कब तक करने वाले हैं, एक अंदाजा बताइए कम से कम। देखिए, जैसे तय होगा मैं सबसे पहले आपको बताऊंगा। सर खेड ग्रामपंचायतीचा नगराध्यक्ष आणि सरपंच निर्णय तुम्ही घेतलाय, आता OBC आरक्षण लागू होत असल्यामुळे त्यासाठी काही वेगळं करावं लागणार की अध्यादेश काढावा लागणार आहे त्यासाठी? नाही, आता आरक्षण लागू आहे, आता काहीही करायची गरज नाही, आरक्षण लागू। सर एक सवाल है कि जो चलो एक अजून OBC आरक्षण के बिना सभी आरक्षण की सीटें तय हो चुकी हैं, महिला ओपन सब कुछ, अब उसमें कैसे समाहित करेंगे? कोर्ट ने उसकी परमिशन दी है। कोर्ट ने स्पष्ट रूप से परमिशन दी है कि अभी आने वाले सारे चुनाव में ये आरक्षण लागू होगा। ये माना पिछले दिनों जिस तरीके से चुनाव आयोग, राज्य चुनाव आयोग ने 96 नगर परिषदों के और ग्राम पंचायतों के चुनाव जो स्थगित किए थे, उसमें किस तरीके से इम्प्लीमेंटेशन होगा और महाराष्ट्र मुंबई का डिलिमिटेशन से या फिर से प्रभाग रखना? देखिए, डिलिमिटेशन के बारे में तो कुछ लोगों के मत है, जो नियम के अनुसार नहीं हुआ ऐसा लोगों को लगता है, उस पर हम देख रहे हैं, उस पर लीगल ऑप्शंस क्या है हम लोग देख रहे हैं। लेकिन सुप्रीम कोर्ट ने आने वाले दिनों में सारे चुनाव में ये OBC आरक्षण लागू करने की परमिशन दी है, आदेश दिया है, इसलिए सब में लागू होगा। चलिए, थैंक यू।